नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करत आहे थंडी स्पेशल डिंक आणि मेथीचे लाडू. हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत. खूपच मस्त झाले आहेत हे लाडू. थंडीमध्ये आवर्जून खाण्यासाठी हे मेथीचे लाडू बनवले आहेत. अगदी छान आणि परफेक्ट रेसिपी झालेली आहे. तुम्हाला इथे मी एक लाडू तोडून दाखवते. एकदम मस्त असा लाडू झालेला आहे. हा पहा, तर झालाय ना एकदम मस्त, अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पाववाटी मेथी घेतलेली आहे. ही मेथी आपल्याला गरम करून घ्यायची आहे. एक कढईमध्ये मी मेथी गरम करून घेणार आहे. थोडासा कलर बदलेपर्यंत मेथीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मेथी अशी भाजत आली ना, थोडासा रंग बदलते आणि वास येतो त्याचा छान. मग त्यावेळेस असा खरपूस वास आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही मेथी आपल्याला एकसारखी छान अशी भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ओतून गार करून घ्यायची आहे. मग थोडी थंड झाली की आपल्याला ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. मेथीच्या लाडूमध्ये जास्त करून मेथीची प्रोसेस करणे खूप छान गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला लाडू न कडू लागता व्यवस्थित छान असे लागले पाहिजेत. त्यासाठी ही प्रोसेस करणे खूप गरजेचे आहे. मेथी भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि एकदम छान अशी बारीक पूड करून घ्यायची याची. हे पहा अशा प्रकारे. आणि ही पूड आपल्याला तुम्ही ही तुपामध्येही भिजवून घेऊ शकता, पण मी इथे दुधामध्ये भिजवणार आहे. ही मेथीची पूड आपल्याला दुधामध्ये भिजवून एक रात्र किंवा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही 2 रात्र ठेवू शकता, पण फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे दूध घातल्यामुळे ही मेथी पावडर खराब नाही होणार. पण दूध घातल्यामुळे अजिबात हा लाडू थोडासुद्धा कडवट लागत नाही. तुम्ही नक्की हे ट्राय करून पहा. आता यामध्ये जेवढे बसते तेवढं दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केल्यानंतर मेथीचा लाडू फार कडवट लागत नाही. थोडासा लागतोच किंचितसा कडू, कारण मेथीचा लाडू आहे तो. थोडासा कडवट तर असणारच, कारण मेथीमध्येच त्याचे गुणधर्म आहेत. आणि कडवटपणा असेल तरीही आपल्याला हा लाडू खूप पौष्टिक आहे खाण्यासाठी. आणि या मेथीच्या लाडूमध्ये मी भरपूर असे बाकीचे साहित्य घातलेले आहे, ते तुम्हाला पुढे दाखवतेच. आता हे रात्रभर आपल्याला झाकून ठेवून भिजू द्यायचे आहे. आता दुसऱ्या दिवशी मी इथे काय काय साहित्य घेतले ते पाहूया. आता इथे मी घेतलेलं आहे सर्व साहित्य सांगते तुम्हाला. शेंगदाणा घेतला 1 वाटी, 1 वाटी जवस घेतलेले आहे. जवस हे खूप छान असतं शरीरासाठी, केसांसाठी. पुन्हा सुकं खोबरं घेतलेलं आहे, मी असं खिसून घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं मी 2 वाटी घेतलेलं आहे. परत तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ घेतलेले आहेत 1 वाटी. थंडीत तीळ खाणं खूप आवश्यक आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि हे तळायचे आहेत. त्यासाठी इथं मी डिंक घेतलेला आहे 1 वाटी. नंतर इथं बदाम घेतलेले आहेत, काजू आहेत, वेलदोड्याची पूड आहे. त्यानंतर इथं गावरान तूप घेतलेलं आहे. हे तूप शक्यतो पावशर आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखीन तूप वाढवू शकता. आता इथं गूळ घेतलेला आहे. गूळ चांगल्या 2 वाट्या भरून किसून घेतलेला आहे. नंतर इथं खारीक पावडर घेतलेली आहे. परत मी या सामानामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि जी आपली रात्रभर भिजवलेली मेथी आहे ना, ती पाहूया. हे पहा, अगदी मेथी मऊसूत फुलून अशी वर आलेली आहे. एकदम छान अशी भिजलेली आहे मेथी. खूप ही मेथीची पावडर मस्त अशी झालेली आहे. हे पहा, अगदी मस्त सर्व दूध शोषून घेऊन एकदम मोकळी सळसळीत झालेली आहे. गव्हाचं पीठ का घ्यायचं? कारण लाडूमध्ये एकसारखा टेक्स्चर येण्यासाठी गव्हाचं पीठही मी घेतलेलं आहे 1 वाटी भरून. हे पहा, मेथी खूप छान भिजलेली आहे. मेथीचे लाडू करण्यासाठी मेथी अशी छान मस्त भिजवून घ्या, जेणेकरून आपले लाडू थोडेसुद्धा कडवट नाहीत होणार. चला तर आता रेसिपीला सुरुवात करू. इथं मी गॅसवर एक जाड तळाची कढई ठेवलेली आहे. पहिल्यांदा आपण जे 2 वाटी खोबरे घेतलेले आहे किसून, ते व्यवस्थित छान असे खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहे.
या खोबऱ्याला आता तांबूस रंगावर सतत हलवत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता जिथं जिथं तुम्ही सुकं खोबरं असं वापरता ना, तिथं तुम्ही काळ्या पाटीचं खोबरं घ्या. पांढरं शुभ्र असं काळ्या पाटीचं खोबरं घ्या. जेणेकरून ते असं खवट वगैरे लागणार नाही. खूप छान लागतं. आता इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटी. तेही मी भाजून घेत आहे. हे जे मेथीचे लाडू आपण बनवणार आहोत ना, याच्यामध्ये तुम्हाला जे हवे असतील ते तुम्ही इथं वापरू शकता. नाहीतर तुम्ही यातील थोडेसे पदार्थ स्किपही करू शकता. त्यामुळे तुम्हाला हवं तसं यामध्ये ॲडही करू शकता. नको असेल तर स्किप करू शकता. शेंगदाणेही घेतलेले आहेत भाजून छान असे. आता इथे मी जवस भाजून घेत आहे. जवसाचे तर तुम्हाला महत्त्व माहीतच आहे. जवसाचे तर वेगळे खास लाडू बनवले जातात. पण ह्या मेथीच्या लाडूमध्येच मी हे जवस देखील घालणार आहे छान. जवस पटकन भाजले जातात. जसं कढई तापलेली आहे त्यामुळे चट 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 आवाज आला की जवस आपले भाजून तयार आहेत. त्यामुळे मस्त असे खरपूस वास येईपर्यंत जवसही भाजून घ्यायचे आहेत. केसांसाठी, त्वचेसाठी खूप फायदा आहे या जवसाचा. आता इथे जवसही आपले भाजून झालेले आहेत. काढून घेऊ. सर्व असं वेगवेगळं काढून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करताना व्यवस्थित होतील. आता आता आपण तीळ भाजून घेणार आहे. पांढरे तीळ थंडीमध्ये खाण्यास खूप उपयुक्त असतात. त्यामुळे लाडूमध्ये तीळ देखील घालणार आहे. तीळ असे चांगले तडतड वाजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. जवसाप्रमाणेच तीळ ही लगेच चटचट उडायला लागले की गॅस बंद करून घ्यायचा आहे. तीळ लगेच भाजले गेलेले आहेत इथे. आपण हे तीळ इथे काढून घेऊया आणि हे सर्व थंड व्हायला ठेवून देऊया. आता तळायचं जे आहे ते घेऊया. आता इथं मी 1 चमचा तूप टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आपण डिंक तळणार आहे. सर्वप्रथम डिंक आपण तळून घ्यायचा आहे. खाण्याचा डिंक इथं मी बारीक डिंक आणलेला आहे. जो लगेच तुपामध्ये टाकला की फुलला आहे. पहा किती छान. अशा प्रकारे आपल्याला सर्व डिंक इथं तळून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं तूप वापरत आहे मी आणि जसा लागेल तसा थोडा थोडा डिंक आपल्याला इथं तळून घ्यायचा आहे. एकदमच सगळा डिंक नाही टाकायचा. थोडा थोडा डिंक टाकला म्हणजे तो लगेच तुपामध्ये फुलला जातो. असा थोडा थोडा करून आपण इथे सर्व डिंक तळून घेतलेला आहे. आता या तुपामध्ये आपण हा डिंक छान तळून घेतलेला आहे. दुसरीकडे आणखीन मी 1 चमचा तूप टाकून घेत आहे. यामध्ये मी काजू आणि बदाम तळून घेणार आहे. सर्वप्रथम बदाम तळून घेते त्यामुळे ते जास्त असे टम्म फुलले जातात. तुपामध्ये व्यवस्थित छान असे बदाम तळून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला हवे ते तुम्ही यामध्ये टाकू शकता. अक्रोड. आता इथे सर्व आपले बदाम छान असे तळून झालेले आहेत. हे काढून घेऊया. बघा कसे मस्त असे टम्म फुललेले आहेत. आता आपण तुपामध्ये टाकणार आहे काजू. काजू पण थोडेसे परतून झाले की लगेच काढून घ्यायचे आहेत. कारण काजूला तळायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे थोडेसे तेलामध्ये परतले की झाले काजू तळून. आता तेही काढून घेऊया. इथे काजू, डिंक आणि बदाम तळून झालेले आहेत. आता आपण इथं टाकणार आहे गव्हाचं पीठ. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. ते छान मंद गॅसवर खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता गव्हाचं पीठ आपल्याला गॅस कमीच ठेवून मस्त असं खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आपण जी मुरवलेली मेथी होती ना, ती टाकून घ्यायची आहे. जेणेकरून दोन्ही व्यवस्थितपणाने भाजले जाईल. आणि जेवढं आपण तूप घेतलेलं आहे ना, त्यातलंच थोडं थोडं तूप ॲड करत आपल्याला हे सर्व असं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. मेथी या गव्हाच्या पिठामध्ये छान अशी भाजून घ्यायची, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जे दूध घातलेलं आहे ना, यामुळे लाडू खराब होणार नाहीत आणि 2-3 महिने आरामात टिकू शकतील. आणि हे लाडू तसे जास्त दिवस नाहीतच ठेवायचे. थंडी आहे, थंडीच्या महिन्यामध्ये खाऊन संपून जातात. त्यामुळे तरी पण हे दूध घातलेले लाडू
तुम्ही तुपात ही मेथी मुरवू शकता किंवा दुधात ही मेथी मुरवू शकता. अजिबात लाडू खराब होणार नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे करून पहा. आता परत आपण 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे खारीक पावडर भाजण्यासाठी आणि ही खारीक पावडर मी घरीच तयार केलेली आहे. खारका आणून उन्हात छान अशा 2-3 दिवस वाळवून त्या मिक्सरवर बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्याची अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. तुम्ही दुकानातून विकत रेडीमेड खारीक पावडर देखील आणून वापरू शकता. आता इथे सर्व आपलं तळून आणि भाजून झालेलं आहे. आता हे सर्व आपण पहिल्यांदा जे तळलेलं होतं, पहिल्यांदा जे भाजलेलं होतं ना, ते थंड झालेले आहे. शेंगदाणे, जवस, तीळ, खोबरे हे सर्व आपण आधी थंड झालेले सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. आधी मी इथे शेंगदाणे बारीक करून घेते आणि हे सर्व असं जाडसरच बारीक करून घ्यायचे आहे. एकदम बारीक असं एकदम बारीक असं कूट नाही करून घ्यायचं. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आधी करून घेतलं, नंतर मी तीळ करून घेते बारीक. थोडं थोडं टेक्स्चर असं जाडसरच राहिलं पाहिजे. जास्तही बारीक पूड नाही करून घ्यायची. आता तीळ बारीक करून झालेले आहेत. लगेच जवस बारीक करून घेते. असं वेगवेगळं बारीक केलं ना पटपट बारीक होतं आणि एकसारखं वाटलं जातं. आता हे सर्व बारीक करताना मी का व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला, कारण प्रत्येक हे आपण एकदम सिक्वेन्सनं बारीक करून काढायचं आहे. त्यामुळे मी सांगते, मी जे आधी भाजून घेतलेले होते ना, जे सुके जिन्नस आहेत ते आधी मी बारीक करून घेत आहे. नंतर जे तुपामध्ये तळलेले आहेत डिंक, काजू, बदाम हे सर्व बारीक करून घेणार आहे. आधी मी सुके जे भाजलेले होते ना, ते सर्व बारीक करून घेतलेले आहे इथे. असे जाडसरच बारीक करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला तुपामध्ये जे तळलेले आहेत डिंक वगैरे ते सर्व बारीक करून घ्यायचे. आणि इथं गव्हाचं पीठ आणि जे मेथीची पावडर होती तीही देखील मी ते मिक्स करून हाताने गुठळ्या फोडून त्याच्यामध्ये घालून ठेवलेली आहे. आता इथं मी करत आहे डिंक. हा सर्व डिंक मी एकदाच बारीक करून घेत आहे. डिंक असा फुललेला दिसला असला तरी मिक्सरमधून बारीक करताना त्याला जास्त वेळ लागत नाही. लगेच बारीक केला जातो आणि इथं डिंक देखील बारीक करून झालेला आहे माझा. आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला हे जे काजू बदाम आहे ना, याची पूड जी आपण करणार आहे ना, ती त्यामध्ये मिक्स नाही करायची. आपण ती नंतर करणार आहे. आता मी इथं खारीक पावडर ही देखील मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेत आहे. खारीक पावडर देखील बारीक करून झालेली आहे. आता हे सर्व मिक्स केलेलं आहे इथे. मग आता नंतर मी हे जे काजू बदाम आहे ना, ते बारीक करून घेत आहे. ते आपल्याला वेगळंच ठेवायचं आहे, कारण मिक्सरच्या भांड्यातून परत एकदा आपण हे सर्व मिश्रण गूळ घालून फिरवून घेणार आहे. त्यामुळे परत एकदा हे काजू बदाम वाटलं जाईल, यासाठी हे बाजूलाच ठेवणार आहे वरून घालण्यासाठी लाडूत. आता इथं मी गूळ घालून घेत आहे. गूळ छान असा खिसून घेतलेला आहे बारीक. हे सर्व आधी एकसारखं मिक्स करून घेत आहे. मग मी यामध्ये गूळ मिक्स करणार आहे. मग गूळ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एकदा हे सर्व मिश्रण मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला हा गूळ सर्वत्र व्यवस्थित मिक्स झाला जाईल आणि आपले लाडूही अगदी पटकन सहज वळले जातील. तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित योग्य झालेलं आहे. तुम्हाला जर तूप आणखीन थोडंसं वाढवू वाटत असेल तर तुम्ही वाढवू शकता. पण हे लाडू मला अगदी शेवटपर्यंत एकसारखे वळायला येत होते. त्यामुळे एवढे तुपाचे प्रमाण बरोबर वाटत होते. आता हे थोडं थोडं मिश्रण मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जास्तही बारीक नाही करायचं आपल्याला. गूळ मिक्स होईपर्यंत फक्त एकदाच असं भुरकीनं फिरवून बंद करून घ्यायचं आहे. एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची, पावडर नाही करायची आपल्याला. एकदाच असं फिरवून घ्यायचं आहे. आता मी इथं सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. हे पाटीतून परातीत ओतून घेत आहे, जेणेकरून सगळं मिक्स करता येईल. आणि जी आपण काजू बदामची पेस्ट बाजूला काढली होती पावडर, ती आता यामध्ये मिक्स करत आहे. म्हणजे वरून असं लाडूमध्ये खाताना पण असे थोडे थोडे चंक्स लागले म्हणजे लाडू खूप छान लागतात. आणि हे लाडू तुम्ही अशा पद्धतीने करून पहा. अजिबात हे मेथीचे लाडू कडवट लागत नाहीत आणि 2-3 महिने आरामात टिकतात, काहीही होत नाही.
एवढ्या माझ्या प्रमाणाचे मिश्रणाचे अगदी मस्त असे एवढे म्हणजे थोडंसं मोठ्या लिंबू एवढे लाडू माझे 40 लाडू तयार झाले आहेत. हे पहा एवढे लाडू मी सर्व असे बांधून घेणार आहे इथे आणि एकदम मस्त असे तुपाचं प्रमाण, गुळाचं प्रमाण झालेलं आहे. थोडंसं खाऊन देखील बघितलं आहे, की एकदम गोड परफेक्ट झालेलं आहे. प्रत्येकी एक वाटीचं जे साहित्य घेतलेलं आहे, त्यासाठी 2 वाटी खिसलेला किंवा चिरलेला बारीक गूळ घ्यायचा आहे आणि 2 वाटी तूप घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तुम्हाला यामध्ये काही कमी करू वाटलं असेल, तर तुम्हाला गुळाचं प्रमाण देखील मग थोडंसं कमी करायला लागेल. पण तुम्ही जर एवढं साहित्य घेतलं, तर एवढ्या साहित्यात हे प्रमाण अगदी बरोबर आहे. हे पहा अगदी लाडू छान वळले जात आहेत. अशा प्रकारे मी इथे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. एकसारखे असे छान लाडू झालेले आहेत. मस्त लाडू झालेले आहेत हे. खूप छान असे मेथीचे लाडू थंडीमध्ये खाण्यासाठी एकदम मस्त आहेत. आणि हे पहा सर्व मेथीचे लाडू अगदी छान वळून तयार झालेले आहेत. खूप सुंदर असे लाडू वळले गेलेले आहेत कारण आपले प्रमाण अगदी परफेक्ट झाले होते. गूळ एकदम मऊ असेल ना, तर पाक न करता देखील लाडू शेवटपर्यंत अगदी मस्त वळायला येतात. त्यामुळे पाक न करता असे गूळ घालून केलेले हे लाडू किती छान झालेत पहा. फक्त करतानाची कृती व्यवस्थित पहा, जेणेकरून सिक्वेन्स तुम्हाला कळला ना, कसे तळायचे आहे, कसे बारीक करायचे आहे एकामागून एक. हे जर कळले ना, तर तुमचे हे लाडू आणि ही रेसिपी एकदम सुटसुटीत अशी होणार आहे. अगदी करायला सोपे आहेत. आणि आपण जे प्रमाण घेतले होते ना, त्याच्यामध्ये जर छोटे-छोटे आकाराचे मोठा लिंबू असतो ना, एवढ्या आकाराचे जर केले तर 40 लाडू करेक्ट तयार झालेले आहेत इथे. वजनी प्रमाण म्हणायला गेलं तर किलोच्या वर लाडू आहेत. 1.25 किलो लाडू तयार झालेले आहेत हे. तर झाले हे आपले मेथीचे डिंक लाडू आणि जिभेवर ठेवताच विरघळतील असे मस्त असे तयार झालेले आहेत लाडू. मी इथे तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. हे पहा किती छान आणि किती मस्त लाडू झालेले आहेत. काय सुंदर आणि मस्त टेक्स्चर आलेलं आहे. कोणाला वाटणार देखील नाही की बिना पाकाचे लाडू असतील. शक्यतो मेथीचे लाडू बनवण्यासाठी पाकच तयार केला जातो गुळाचा. पण हे अगदी मस्त परफेक्ट लाडू तयार झालेले आहेत. दिसायला दिसतोय शेंगदाण्याचा लाडूसारखा, पण मेथीचा लाडू आहे हा. लहान मुलांना देखील मस्त खूप आवडेल आणि एवढे सगळे ड्रायफ्रुट्स, एवढे सगळे साहित्य ह्यामध्ये घातलेले आहे. अगदी पौष्टिक असा लाडू आहे. 2-3 महिने आरामात टिकणारा लाडू आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मेथीच्या लाडूची कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे लाडू बनवून नक्की खा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी कुकिंग विथ भाग्यश्री चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.